पुण्यापासून जवळच असलेल्या डुडुळगाव धारकवडीच्या सुनील वाहिले यांच्याकडे 3 एकर शेती आहे। ते कामिनी नावाच्या पुष्पगुच्छात वापरण्यात येणाऱ्या पानाच्या पिकाची पूरक शेती करतायत। अवघ्या 20 गुंठे क्षेत्रात त्यांनी कामिनी पुष्पाची लागवड केली आहे। कामिनी पुष्पाला मुंबई, पुणे इथं मोठी मागणी असल्यानं त्यांना वर्षाकाठी 60,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण सुनील वाहिले यांची कामिनीची शेती पाहण्यासाठी डुडुळगावात जाणार आहोत। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन आळंदीच्या परिसरात डुडुळगाव धायरकरवाडी हे गाव आहे। या गावाला निसर्गाची खूप मोठी देणगी आहे। इंद्रायणी नदी गावाजवळून वाहत असल्यानं शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे। पाणी उपलब्ध असल्यानं शेतकरी ऊस, गहू, ज्वारी या पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला आणि फुलशेतीकडे वळलाय। सुनील वाहिले यांच्याकडेही 3 एकर शेती आहे। त्यांची जमीन मध्यम प्रतीची असल्यानं त्यांनी ही फुलांची लागवड केली आहे। 3 एकर क्षेत्रापैकी त्यांनी 20 गुंठ्यावर कामिनी या पुष्पगुच्छात वापरात येणाऱ्या पानांची लागवड केली आहे। कामिनी पानांची लागवड करण्यासाठी त्यांनी अगोदर जमीन ट्रॅक्टरनं नांगरून घेतली। त्यानंतर बैलाच्या सहाय्यानं आडवी उभी नांगरट करून कळवाच्या 2 पाया दिल्या। त्यानंतर शेणखत टाकून रोपांची 5 फूट बाय 3.5 फूट अंतरावर लागवड केली आहे। 20 गुंठ्यात त्यांनी 1000 रोपांची लागवड केली आहे। माझी जमीन मध्यम प्रतीची असून त्यामध्ये मी सुरुवातीला 2 ट्रॅक्टरची नांगरट करून घेतली। त्यानंतर 2 पाळे कुळवानी 2 पाळ्या घेतल्या। बैलांनी बाकीची मशागत करून घेतली। नंतर सारे काढले, साधारणतः 3.5 फुटावरती सारे काढले। त्यानंतर खड्डे खोदून शेणखत वगैरे टाकून या रोपांची लागवड केली। सुनील वाहिले यांनी लोणीकाळ भोर इथून रोपं आणली। कामिनी पानाची लागवड केल्यानंतर 1 वर्षापर्यंत उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे त्यांनी आंतरपीक म्हणून मेथी, शेपू या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे। सुनील वाहिले यांनी शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यानं जमीन सुपीक झाली आहे। तसंच कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता जैविक पद्धतीनं कीड नियंत्रण केलंय। कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर केलाय। त्याच्यावरती उसासारखा एक कीडचा प्रकार येतो। साधारणतः ते बुरशी सारखाची पांढरा मावा सारखाच असते। त्याच्यासाठी पण मी कडुनिंबाचीच अर्काचा वापर करतो। त्याची 1-2 फवारणी केल्या 15 दिवसाच्या अंतराने तर ते कव्हर होऊन जातं। कामिनीच्या पानांचा पुष्पगुच्छात वापर होत असल्यानं लग्न समारंभ, सण या काळात मोठी मागणी असते। सुनील वाहिले वर्षातून 3 ते 4 वेळा कामिनीच्या पानांची छाटणी करतात। गणपती, दिवाळी, दसरा आणि लग्न समारंभ या काळात एका काडीला 80 पैसे ते 1 रुपया दर मिळतो। एका झाडापासून वर्षभरात 4 वेळेस तोडणी केल्यानं 120 रुपये मिळतात। 1000 झाडांपासून त्यांना वर्षभरात 90,000चं उत्पन्न होतं। खर्च वजा जाता 60,000चा निव्वळ नफा मिळतो। सगळ्या 1000 रुपयापासून मला साधारणतः 70 ते 80,000 रुपये मिळतात। त्याच्यामध्ये 30 ते 30,000 रुपये खर्च येतो। मजुरी, खुरपणी, खते किंवा आणखीन इतर गोष्टी लागणारे इतर साहित्य बांधणीसाठी किंवा आणखीन काही गोष्टी, तर मला फायदा साधारणतः 60,000 रुपये फायदा होतो। सुनील वाहिले यांना कृषी विभागानं वेळोवेळी मार्गदर्शन केल्यानं ते पूरक शेतीकडे वळले। कामिनी पानाचीच लागवड केल्यानंतर 8 ते 10 वर्ष उत्पादन मिळतं। तसंच शेणखत, जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यानं खर्चही कमी येतो। तसंच शेणखताचा वापर केल्यानं जमिनीची सुपीकताही वाढते। कमी खर्चात, कमी कष्टात हमखास उत्पादन यातून मिळत असल्यानं पूरक पीक म्हणून फायदेशीर आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला अगदी 10 गुंठ्यावर लागवड करून सुनील वाहिले यांच्याप्रमाणे कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो। दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।